नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ ध्यानं. कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणी. नमस्कार. अधिक मासानिमित्त आज तिसरा दिवस आहे. त्यानिमित्ताने आपण अधिक मासाच्या ग्रंथामधील अध्याय 3 याचे आता श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय याजी रघुराया. नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सकया. करा छाया कृपेची. तुमचे कटाक्षे करुण निरसो माझे भव अज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान. हेच कृपादान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी. येथून माते काढी सत्वरी. पुढे जे होणे असेल परी ते सुखे श्री हरी होऊ का. तरुणोपाय ते साधन. मी तव नेणे आदिक जाण. परी तव चरणी ठेवणी मन. आरंभिली हे काळक्रमणा. हो श्रोती होनी सादर. श्रवण कीजे कथा प्रसर. नूतन कथा म्हणून अवेर न कीजे स्वामिया. नूतन हे पद्य रचना. कथा भाग पूर्वीला दाना. संमत घेतले पद्मपुराणा. श्लोक जाणा तेथीचे. नारायण वाच. न कृशात्वं न कृशामृतवसस्वादा. वद्यां रोगान्वितां तथा न च व्यंगामतिष्ठातां गां दद्यान् ब्राह्मणाय वै. ऐक लक्ष्मी सावधान. मागे निरूपिले गोदान. परी ते पाहिजे सुलक्षण. अलक्षण नसावे. असावी सुंदर पौष्टिक. आणि वरी संवत्सक. दुग्धी जेवी बलाहक. वर्षे तोय अपार. रोड अथवा रोगिष्ट. मृतवत्स नसावे स्पष्ट. किंवा वंद्यासुनी वरिष्ठ. कामा ने दाना ते. अथवा रोगी व्याप्त शरीरी. दुग्ध न देती ते भरी. ऐसी धेनू दाना ते निर्धारी. योग्य सुंदरी नसे पै. लातरी खैरेडी वरी. एक शृंगी नसावी तरी. आपुले पय प्राशन आपण प्राशन करी. पान्हा चोरी दोहिता. ऐसियाचे न कीजे दान. दान केलिया कवन पुण्य. जैसे अजागरीचे स्तन. दुग्ध ना शोणित काही. लक्षणयुक्त धेनू बरवी. सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी. अलंकारयुक्त असावी. दोहन पात्रासहित. ऐसी दिदलिया दान. तेने संतोषी जनार्दन. मग ते पावती मोक्ष सदन. यासी संदेह ना जाण असेना. अपात्री केलिया दान. तरी ते नरकासी कारण. म्हणून सत्पात्री ब्राह्मण. पाहुनी दान पै द्यावे. बहुक्षीराच योगां वै. ब्राह्मणा युपादयेत. उत्तारेचात्मानं. सप्त सप्त कुलानी च. धेनू ते बहुत दुग्धाची. सुलक्षणी कसवत्साची. दान दिली आईशाची. तरी पदवी साची पावेतो. तयाचा जन्म सफळ झाला. आणि सप्तकुलांचा उद्धार केला. इतर दीन पुरुषाला दान तयाला घडेना. म्हणून या मलमासी जाण. अगत्य कीजे गोदान. नारी अथवा पुरुष दान. भाग समान उभयासी. गावो यज्ञस्य नेत्रे वै. गावो यज्ञस्य वै मुखम. अमृतय्यक्षयं दिव्यं. क्षीरं गावो वहन्ति च. अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र. आणि यज्ञमुख स्वतंत्र. वरुषे अमृत क्षीर मात्र. जे दुर्लभ सुराते. इंद्रादी सुरोवर पाही. म्हणती अमृत असे पाही. परीक्षिराम्मा ते प्राप्त नाही. जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर. धेनू गात्री प्रवेशले साचार. आणि सरिता अपार. प्रवेशल्या धेनू अंगी. यदर्थी श्लोक संमतीचा. असो हे ग्रंथादरीचा. तोच निवेदितो साचा. अर्थ तयाचा पहावा. शृंगमूले गवाम नित्यं. ब्रह्मा विष्णू समाश्रितौ. शृंगाग्रे सर्वतीर्थानी. स्थावराणी चराणी च. तव आशंका घेऊन सत्वर. श्रोती बोलिले उत्तर. सर्व गात्री सुरवरा. किंग कारण प्रवेश. यदर्थी इतिहास भरवा. श्रोती एकजित्ते परिसावा. जो ऐकता सर्व जीवा. संशय भिडे अनायासे. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर. तपोबळे मुनिवर. कष्टविले जे स्वशरीर. तप अपार आचरला. तयाची तपसामर्थे. भय उपजले वासवाते. मग प्रेता झाला अप्सराते. तपक्षयाते ऋषीच्या. अप्सरा म्हणती अमरेशा. तपाते क्षय कीजे कैसा. परम कोपिष्ट ऋषी राजसा. देखता आम्हा शापिल. तेव्हा आज्ञा देतसे इंद्र. आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार. ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण. तपाते क्षय करावा जाण. हे पूर्वापार लक्षण. वासवा अंगी असे पै. असो आज्ञा घेऊ अप्सरा. येत्या झाल्या त्या अवसरा. निवास जेते ऋषीश्वरा.
महाराज पौलव्याते येऊन या आश्रमानिकटी ऋषी ते अवलोकिले दृष्टी तव तो तपस्वी महाटी तपश्चर्य बसला ऐसे तव त्या देवांगणा जाणा अवलोकिन ऋषी राणा चमकत चमकत सिद्धाना हास्यवदन अवलोकिले ध्यान विसर्जुनी मुनी तया ते देखिले नयनी मग पुसे तया लागुनी किमर्थ कहर मांडिला आम्ही न मागो कवना ते काही हा किमर्थ पेटला आमुचे डाई म्हणून क्रोधयुक्त ते समयी शाप द्यावया उदित शापदक करी घेऊनी आव्हान दिले वासवा लागुनी तो एरीकडे काय झाली करणी इंद्रभुवनी पै तेव्हा सिंहासनावरी वासवो तव खळबळला तयाचा देहो चंचल होताची पहा हो सभो होते अवलोकित शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्रांचे अंगी उठले काटे मग पिशाचोत पळत असे नेटे जेथे असे कमलासन घाबरलेपणी ते समयी ब्रह्म याचे पदी मस्तक ठेवी म्हणे आता रक्षे समयी करुणा करा दातारा कमलासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा तो असा कल्प आम्हा निवेदावा म्हणे उपाव सुचेल तव बोले सुरेश्वर पौलव्य ऋषी तपे थोर तया छळना सत्वर देवांगणा प्रेरिला मी इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला म्हणे अजून इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब काय माझी झाली तपहानी मलिनता झाली तपा लागुनी म्हणून ध्यानी विचारुनी पाहत असे तव इंद्रातीन देखे निजासनी तो तव गेला असे पळुनी कमलासने आश्वासनी निजासनी बैसवला मग ऋषी आणि कौदक घेता झाला निशंक आव्हानीला कमल नायक इंद्रासहित ते काळी तव आसनी चंचल ब्रह्मदेव म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव आम्हा सहित ऋषी राव आव्हानिता झाला शापाते आता उपाव तरी कवण जवळी करावा जनार्दन मग उभयता तेथून निघते झाले लगबगे घाबरेपणी येऊनी जाण नमते झाले जनार्दन मग म्हणती तया लागून रक्षी भयापासून महाराजा जय जयाजी जनार्दना जगपालका विश्वरक्षणा हे दयानिधी करुणाघना शरणागता वज्रपंजरू पतित पावन हे ब्रिदावळी ती सत्यकेरिजे ये काळी आम्ही अपराधी कृपावळी आम्हा रक्षिदातारा ऐकून यायचे उत्तर बोलता झाला कमलावर कवणे केला तुम्हा ते जोदार तोची प्रकार सांगिजे तव बोले कमलासन पौलव्य ऋषी तो तपोधन तया छळावया लागून अप्सरा वासवे पाठविल्या परमकृती ऋषी सज्जन शापोधके वासवा ते पराभवून तेने तो भयाभित होऊन जाण मज जवळी पातला आम्ही आश्वासिले तत्वता तो शाप आला मज भोवता म्हणून या उभयंदा येतो झालो तव दर्शना आता कळेल तैसे पाही आम्हा रक्षी नाना उपायी मग बोलता झाला शेषशाही ते समय सुरेशा ते एच विषयी प्रथम शिकवण तुम्हा ते निवेदिलीचे जाण जेन छळावे ब्राह्मणा लागून सहसा जाण सुरेशा ब्रह्मशापे करून या तव संपत्ती गेली विलया मग ते सागरी काढावया परम कष्टमज झाले या लागी कैसा असो ब्राह्मण परी ते माझेची मुख जाण न कळे तयाचे विंदान कवणे घटी कैसा मी ऐसे बोलत बोलत क्षण एका अवकाश लागला तेथ तो एरीकडे पौलव्य काय करीत विचारत निज मानसी म्हणे अद्याप वरी पाही उभे अंधातेन देखो एके ठाई म्हणून पेटलासे तोडाई उदक अनेक घेतले विष्णुसहित ब्रह्मदेवो आव्हानिता झाला वासवो तव वैकुंठी देवादिदेवो घाबरा झाला निजांगी म्हणे ऋषीची या भया आले तर तुम्ही लपावया परिसंग दोष पाह्या आम्हा भोला तात्काळ मजसहित तुम्ही दोघे ऋषी नेवदक घेतले रागे म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळाला पुढे पळतसे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जण बाप शापाचे भय दारुण वाहे भगवान स्वांगे ब्राह्मण शाप परमद्वाड राजा नवश केला सरड नारदाची नारदी लज्जे आड लपत हिंडे चहूकडे ऐसे सांगू आता किती कथा परिसवू पुढती ऐसे पळता त्रिवर्गाप्रती कैलासपती आटोपिला जोडून या करपुटी नमिते झाले दुर्जटी वाचा झाली सेमपुटी बोलता ओठी शब्द न ये तव बोले शिवपाणी किमर्थ आगमन ये स्थानी आकरुणी ऐसी वाणी हसुनी बोले माधव मग अत्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन वासवे केले विघ्न दारुण आलो धावून या ठाया ऐसे लागवी याचे शब्द ऐकून हासे ऋषभध्वज उभयंतांचे अंतर सहज एक म्हणून आसने देवनी तिघासी बैसविले आपणापाशी तो एरीकडे काय करी तपोराशी पौलव्य तो ऋषी राणा ध्यानी विचारी जो मुनी तव तिघेन दिसती स्वस्थानी शाप भय गेले पळुनी लपाले लपनी कैलासी मग शिवासहित ऋषेश्वरी आणि कौदक घेतले करी आव्हानिताच त्रिपुरारी गेला चांचरी निजासनी चंचल देखुनी सदाशिवा गुंडाळेला भस्म पटवा हे देखुनी रमाधवा
हास्य तेंदवांना टोपे. मग म्हणे जी खटवांग पाणी, हे काय आरंभिली करणी. गाराने सांगाव्या या स्थानी, आलो धावनी महाराजा. तुमची तो दिसे ऐसी गती, आता जावे कवणाप्रती. कवण निवारिल याता याती, म्हणून चित्ती संदेह. तव बोले सदाशिव, तुमचा कळला भाव. टाकुनी जावे हा ठाव, ऐसे वाटे मज लागी. मग सखेद होऊन अंतरी, बोलता झाला मुरारी. पुढे कैसी की जे परी, हे अंतरी विचारावे. शिव म्हणे माधवासी, विचार न सुचे मानसी. कांकी ते दोघे एकमेकासी, अंतरसाक्षी म्हणून. वाढवावया ब्राह्मणाचे महिमान, म्हणून मांडिले हे निर्वाण. पुढे जाणून कारण, महिमान गौतमीचे. मग विष्णू विचारून अंतरी, म्हणे ऐकी जे हो त्रिपुरारी. ब्राह्मणाचा उपाय निर्धारी, धेनूवरी चालेना. तरी पाचारून धेनू लागी, आपण प्रवेशू तिचे अंगी. पुढे होईल त्या प्रसंगी, विलोकू अंगी सादर. विचार मानला सर्वाते, मग पाचारले धेनू ते. संकटी रक्षा माते, म्हणून बोलता पै झाले. तथास्तु म्हणून पाही, धेनू वदली ते समयी. मग प्रवेश करीते झाले देही, ऐका सर्वही श्लोकार्थ. शृंगमूले गवा नित्यं, ब्रह्मा विष्णू समाश्रितौ. शृंगाग्रे सर्वतीर्थानि, स्थावराणि चराणि च. शिरोमध्ये महादेव, सर्वभूतमय स्थितः. ललाटाग्रे स्थिता देवी, नासा वंशेच षण्मुखः. कर्णयोरश्विनौ चैव, चक्षुषो शशिभास्करो. दंतेषु वायवः सर्वे, जिह्वायां वरुणस्थितः. सरस्वती च हुंकारे, यमयक्षौ च गण्डयोः. सद्या द्वयन्तोष्टाभ्यां, ग्रीवायामिन्द्रसंस्थितः. साक्षात् वंगा च गोमूत्रं, गोमये यमुना स्थिता. त्रयस्त्रिंशत्तु देवानां, कोट्यो रोम सुसंस्थिताः. ऐशिया परी सर्वदेव, 33 कोटी सहित वासव. गंगा यमुनादी सर्व, वास सर्व करिते झाले. तैपासून धेनूला अंगी, वास असे हो नवांगी. पुढे वर्तली या प्रसंगी, अवधान दीजे. एरीकडे पाऊल मुनी, आव्हानिता न देखे कोणी. पुढे अवलोकी जो नयनी, तो देखे नयनी धेनू ते. अवघे निरखून धेनू ते, तव धेनू अंगी सर्व दैवते. अवलोकिता पावला विस्मयाते, म्हणे आता कौते करावे. मग विवेक आठवणी अंतरी, तया धेनू ते नमस्कारी. विवेक ऐसा सहाकारी, आणि कनसे क्रोधाते. क्रोध आलिया शरीरी, अनर्थाते उभा करी. तेथे विवेक तो आवरी, निवारी जो अनर्थाते. विवेक करुणी पहा हो, क्रोधे शांत केला देहो. मग तया प्रसन्न महादेवो, सर्व देवासहित पै. पुरवणी ऋषींची कमन कामना, वाहुनी नेला वैकुंठ वना. ऐशी ही कथा श्रोते जना, परिसवली जाणा शास्त्राधारे. म्हणून या मलमासी, दान द्यावे धेनूसी. स्त्री अथवा पुरुषासी, लाभ उभयासी समान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, एही दान करावे पवित्र. पाहुनी ब्राह्मण सत्पात्र, यथा योग्य दान कीजे. तया योगे पुण्यवंत देह, पापाचा तो क्षय होय क्षय. म्हणून सुलभ उपाय, धेनू सेवा निवेदली. अनेन विधिना धेनू, यो विप्राय प्रयच्छति. सर्व कामसमुद्धात्मा, विष्णुलोके महीयते. सर्वेषामपि पापानां, ज्ञातानां विजानतं. प्रायश्चित्तमिदं प्रोक्त, मृषभिस्तत्त्वदर्शिभिः. ऐसिया परिशोती याते, कथा निवेदिली संताते. न्यून पूर्ण जेते क्षमा माते, कृपा वंदे पैकी जे. माझे सरते हे बोलणे, जैसे खऱ्या माझी खोटे नाणे. मेळविती जेवी कुजणे, तेवी बोलणे पै माझे. व्यासोक्तवाणी खरे नाणे, तोच श्लोकार्थ अनुभवावे. सरता केला प्राकृते जाण, नवे बोलणे पदरीचे. मी नवे कविता कुशळ, नाही संकृत वाणी निर्मल. सर्वापरी मी अमंगल, संती सांभाळ पैकी जे. नाही उद्योग व्यवसाय काही, तपश्चर्यान घडेची देही. म्हणून कालकर्मणे स्तव पाही, उदेला देही उद्गारू. परिबुद्धिदाता तो समर्थ, शिरावरी माझी रघुनाथ. वदता वदविता तोची येत, बुद्धिदाता निर्धारे. स्वस्ति श्रीमल महात्म ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित, तृतीयाध्याय गोडः. इति श्री तृतीयाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम यत्र योगेश्वर कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु.